नमस्कार मित्रांनो. पहा इथे कांदा लागण कशी झालेली आहे. तर कांदा लागण करण्याच्या अगोदर त्यांनी सरी टाकून घेतलेली आहे. सरी यंत्रणी ट्रॅक्टरवरती सरी टाकलेली दिसते आहे आणि सरीच्या दोन्ही बाजूला त्यांनी कांदाची रोपे लावलेली आहेत. ओके. तर तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये. तर इकडे पाहतायत की तुम्ही कांदाचं रोप लागण केलं होतं सुरुवातीला. ओके. रोपाचं म्हणजे इकडे रोप टाकलं होतं कांद्याचं. हा पूर्णपणे तुम्हाला व्ह्यू दिसतोय. अतिवृष्टीमुळे थोडं जळून गेलेलं दिसतंय ह्या पोर्शन. पण ठीक आहे, हा रोप आहे कांद्याचं आणि इथलं रोप काढून नंतर इकडे लागण केलेली आहे कांद्याची. ओके. तर सरीवरती हे लागण झालेले आहे. सरीवरती नाही, सरीच्या दोन्ही साईडला लागण झालेली आहे. एक तर सरीवरती किंवा सरीच्या दोन्ही साईडला अशा प्रकारे लागण होऊ शकते. आणि ह्या दोघांमधला गॅप तुम्ही पहा क्लोजली. सीड टू सीड म्हणजे एक प्लांट टू दुसऱ्या प्लांटमधला गॅप चेक करा तुम्ही. ओके. तुम्ही जेव्हा डिझाईन इंजिनियर म्हणून काम करता मशीन इक्विपमेंटसाठी, तर याचं सीड टू सीड स्पेसिंग किती आहे आणि रो टू रो स्पेसिंग किती आहे हे पण फार इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला सरीचं यंत्र बनवताना तर ह्या गोष्टी लक्षात घ्यावी. कांदा लागणीसाठी कशा प्रकारे सरी असतात. तर आपल्याला मशीन डिझाईन करताना हा डेटा खूप हेल्पफुल राहील की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, शेतकऱ्याची रिक्वायरमेंट काय आहे आपल्याकडे. ओके. तर रिक्वायरमेंट अशी आहे की दोन्ही सरीच्यामध्ये अशा सरी टाकल्या गेल्या पाहिजेत. एक तर सरीवरती कांदा लागण होईल किंवा सरीच्या दोन्ही साईडला कांदा लागण होईल. तर हे असं ॲप्लिकेशन ॲक्च्युअल शेतकऱ्याकडे आहे आणि असा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. तर हा प्रॉब्लेम स्टेटवरती आपल्याला मॉडेल बनवून आपल्याला डिझाईन करावं लागेल. तर तुम्ही पाहत आहात या व्ह्यूमध्ये. तर अशा प्रकारे एक बेसिक ॲप्लिकेशन आहे ओनियन प्लॅटिंगचं. थँक्यू.